तसं आवाहन म्हणा, पण त्याचबरोबर चेतावणी मध्ये येऊन त्यांनी दिलेली होती की तुम्ही फॉरेन एक्सचेंज खर्च करू नका, बाहेरच्या देशात जाऊ नका. असो, या मुद्द्यावरती मी परत येईन, पण आता मला विश्वास उटगी यांना असं विचारायचं आहे की आता जे मुद्दे त्यांनी मांडले ते तुम्हाला पटतायत का? कारण पहिल्या टप्प्यानंतर आपण देशात महागाई बघितली, पंपावरती रांगा बघितल्या, डिझेलसाठी वणवण शेतकऱ्यांची बघितली, तर केंद्र किंवा राज्य सरकारची तयारी असं तुम्हाला वाटतंय का? भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारचा जो प्रचाराचा भाग आहे तो माननीय विश्वास पाठक यांनी सांगितला. पण स्वतः पंतप्रधान यांनी भारतीय जनता पक्षाच्या हैदराबादच्या मीटिंगमध्ये जनतेने कंबर कसावी आणि मग त्यात सोनं खरेदी करू नका किंवा बचत करा, ऑस्टेरिटी मेजर्स त्यांनी घेतले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला महागाईला नुसतं नव्हे तर फार मोठ्या संकटाला सामोरं जायचं आहे. म्हणून त्यांनी 5-6 मुद्दे सांगितले. हे झालं त्यांचं नवीन नॅरेटिव्ह. पहिल्या प्रथम 12 वर्षामध्ये त्यांनी आर्थिक संकटाच्या बाबतीत चिंतेचा सूर लावला आणि लोकांनी काय त्याग करावं हे सांगितलं, आपण काय त्याग करू हे सांगितलेलं नाही. त्यानंतर ते परदेशी गेले. परदेशात एकाही देशाबरोबर त्यांचा एमओयू झालेला नाहीये. एकाही देशाबरोबर त्यांचा एमओयू झालेला नाहीये. भले त्यांनी मेलडी दिलेली असेल, हा भाग सोडून द्या, पण एकाही देशाबरोबर त्यांचा एमओयू झालेला नाहीये. अमेरिकेबरोबरचा डील होऊ घातलेला, युरोपियन युनियनवरती वाटाघाटी चालू आहेत आणि ह्या सगळ्या परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे घटक आहेत, शेती व्यवस्थेत अत्यंत वाईट परिणाम होतो. युरियाचे भाव वाढलेले आहेत आणि आता तुम्ही जे रिपोर्टिंग केलं सुरुवातीला की हा जो युद्ध आहे, आखाती युद्ध, त्याचा दुसरा टप्पा खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा दुसरा टप्पा नव्हे, हा पहिलाच टप्पा 28 फेब्रुवारीपासून रोजच युद्ध चालू आहे. तर ह्याच्यामध्ये इस्रायल जास्त अग्रेसिव्ह आहे का अमेरिका जास्त अग्रेसिव्ह आहे आणि या दोघांना एक इराण कसा प्रत्युत्तर देतो ह्याच्यामध्ये संपूर्ण आशिया आणि आफ्रिकेवरती आणि युरोपवरती काय परिणाम होतो, त्यात भारत देशामध्ये कंबर कसा असं पंतप्रधानांनी सांगितलं. आणि आता तर विश्वास पाठक म्हणतात की सगळंच का चंगा आहे, म्हणजे फॉरेन एक्सचेंज बिल आहे, सगळं व्यवस्थित आहे, आमच्याकडे 7 महिन्यांचा एक मूळ प्रश्न असा आहे मग रुपया 96-97 पर्यंत का जातो आहे? मार्केट 86,000वरून 73,000 का येतोय? शॉक वेव्स का येत आहेत? आता तुम्ही स्वतः सांगितलं की क्रूड ऑइलचा दर हा 200 पर्यंत जाणार आहे. नक्कीच. विश्वास उटगी उत्तर घेऊया आपण.